नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. सरकारी लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींनो सावधान. 30 एप्रिलपर्यंत हे काम करा, अन्यथा योजनेचे पैसे थांबणार. शिवणी परिसरात पुन्हा एकदा थरार. अकोला हादरले. चौकात युवकाची निर्घृण हत्या. सोमवारच्या महासभेत फसवणूक करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई. विरोधकांनी घंटागाडीच्या 600 रुपयांचा मुद्दा पेटविला. महानगरपालिकेची अतिक्रमण मोहीम म्हणजे नौटंकी. प्रशासनाच्या दुजाभावामुळे अकोलेकरांमध्ये संताप. अमरावतीच्या रतन इंडियामध्ये राखेचा काळा बाजार. बाहेरच्या ट्रकसाठी हप्ता. आता सविस्तर बातम्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत नाव नोंदणी केलेल्या महिलांसाठी खूपच कमी वेळ उरला आहे. लाडक्या बहिणींनी 30 एप्रिलपर्यंत KYC करण्याची गरज असून अन्यथा त्या सरकारी निधीला मुकणार आहेत. जिल्ह्यातील हजारो महिलांच्या KYC मध्ये चुका आढळल्या असून त्या दुरुस्त करण्यासाठी त्यांना सुरुवातीला 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. या कालावधीतही महिला दुरुस्ती करण्यात यशस्वी ठरल्या. या पार्श्वभूमीवर सरकारने 2 एप्रिल रोजी एक नवीन आदेश जारी करून अंतिम मुदत 30 एप्रिलपर्यंत वाढवली आहे. ही शेवटची संधी मानली जात आहे. यानंतर दुरुस्तीसाठी कोणतीही संधी मिळण्याची शक्यता नाही. ज्या महिलांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत आपले KYC पूर्ण केले नाही त्यांचा योजनेचा निधी आधीच थांबवण्यात आला आहे. या लाभार्थ्यांना पुन्हा लाभ मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. अकोला जिल्ह्यात या योजनेचे लाखो लाभार्थी आहेत. मोठ्या संख्येने महिलांचे KYC प्रलंबित किंवा चुकीचे असल्यामुळे जिल्ह्यात सध्या महिला आणि बालविकास कार्यालयाबाहेर दररोज लांबच लांब रांगा दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिलांचे KYC चुकीचे होते आणि ज्यांनी ते वेळेत दुरुस्त केले आहे केवळ त्याच महिलांना पुन्हा लाभ मिळू शकतील. महिला आपले सरकार सेवा केंद्र त्यांच्या मोबाईल फोनवरून किंवा जवळच्या इंटरनेट कॅफेमधून ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी यांनी महिलांना आवाहन केले आहे की त्यांनी 30 एप्रिल 2026 पर्यंत आपले KYC दुरुस्त करावेत, जेणेकरून त्यांना कोणत्याही त्रासाशिवाय योजनेचा लाभ घेणे सुरू ठेवता येईल. शुक्रवारी रात्री 11:30च्या सुमारास शिवणी परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. मृत युवकाचे नाव अभय रवींद्र गवई आहे. नाही केस लागलीत मावर आता कारण करू तू त्याको विचार ठेव झालं काय नादा माया कचरा बाकी शिवणी की आयो गेले मारलं त्याने जीव घेतला त्याचा भावाला मारलं तू व्हिडिओ. मृतक अभय गवई जेवण करून घराबाहेर पडला असता परिसरातील पंचशील किराणा दुकानाजवळ दोघा तिघांनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत तो घरी पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना पोटात व पाठीवर झालेल्या वारमुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतक युवकाचे वडील रवींद्र गवई यांनी आरोपींना तातडीने अटक करा, अन्यथा त्याच्यावर अंत्यसंस्कार न करण्याचा इशारा दिला होता. पोलिसांनी आरोपींना रेल्वे स्टेशन परिसरातून अटक केली. जुन्या वादातून आरोपी बहुजन नगर निवासी अयोग जीवन सागद आणि राहुल नगर शिवणी निवासी गणेश सोनी यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून अभिषेकवर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याने अभिषेकचा मृत्यू झाला. चाकूने वार केल्यानंतरही आरोपी अयोग सागद याने हातात चाकू घेऊन नागरिकांना धमकावले. दोन्ही आरोपी 20 वर्षाचे असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने आरोपींना रेल्वे स्टेशनवर सिनेस्टाईल अटक केली. साडी बाकी पडेल तुम्हाला पाठ
मला जीवाला जीवच पाहिजे त्यांना साहेब. शिक्षा जास्तीत जास्त होईल, काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. मेरे को कुछ भी नहीं बना, सिर्फ 2 लाल बच्चे मेरे, कमाने वाले खाने वाले. मॅडम कायद्याचा किल्ला अकोला जिल्हा, 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 कायद्याचा किल्ला. कायद्यात राहायचं तर कायद्यात राहायचं, कायद्यात राहायचं तर कायद्यात राहायचं. ये कल अम्बेडकर चौक के पास यहाँ पे मर्डर का क्राइम रजिस्टर हुआ था और जैसे ही हमें माहिती मिली तो हमारे पुलिस स्टेशन के लोग यहाँ पहुँच चुके थे. उसके बाद हमने अरेस्ट किया आरोपी को और उसको पीसीआर मिलने के बाद हमने यहाँ पे उसका सीन रिक्रिएशन किया है. एग्जैक्ट स्पॉट में जहाँ पे उसने चाकू मारा, कैसे हुआ, क्या प्रॉब्लम थी, तो सारा उसके हमने देखा. इनफैक्ट जो रूट विक्टिम ने लिया था घर जाने का, उसके लिए भी हमने प्रॉपर ट्रैक किया है कि कहाँ पे एक्सीडेंट हुआ, कहाँ पे इंसिडेंट हुआ और कहाँ पे वो जाके फाइनली उसकी कहाँ पहुंचा. तो ये सारा रिक्रिएशन हुआ था यहाँ पे आरोपी के साथ. वो एक बार वीडियो हम देख के सीज करने के बाद ही तपास में बता पाएंगे, बट ऐसा लगता है जैसे लोकेशन सेम है तो हो सकता है, बट वीडियो सीज करने के बाद प्रॉपरली उसी के बाद हम उसके तपास के बाद बता पाएंगे क्या वही आरोपी था, क्या वही वीडियो था. पर हमने जब उसको अटक किया था तो उसके हिसाब से हमने उसको किया था. आरोपी बड़ी गुंजाइश नहीं है. जो इन्वॉल्व थे इस क्राइम में उनको हमने प्रॉपरली अटक करा है. इनका जूना वाद था कोई, दे हैड एन एग्जिस्टिंग इशू. तो उसके बाद 19 में आरोपी ने विक्टिम की हत्या कर दी. महानगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा येत्या सोमवार 13 एप्रिल रोजी पार पडणार आहे. या सभेचा अजेंडा पाहता प्रशासन आता कमालीच्या आक्रमक पवित्र्यात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. विशेषतः पालिकेची फसवणूक करणाऱ्या कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहेत. महानगरपालिकेच्या कामात दिरंगाई करणाऱ्या आणि वसुलीची रक्कम थकवणाऱ्या कंत्राटदारावर आता सर्जिकल स्ट्राईक करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. ज्या कंत्राटदारांनी वेळेत बांधकामे पूर्ण केली नाहीत किंवा पालिकेचा पैसा दाबून ठेवला आहे अशांची नोंदणी रद्द करून त्यांना थेट काळ्या यादीत टाकण्याचा मोठा निर्णय या सभेत घेतला जाणार आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे भ्रष्ट कंत्राटदारांमध्ये मोठी खळबळ माजली आहे. शहराच्या हद्दवाढ भागात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या भागातील तहान भागवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे तातडीने प्रस्ताव सादर करण्याबाबत सभेत खलबते होतील. हद्दवाढ भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकू देणार नाही असा आक्रमक पवित्रा लोकप्रतिनिधींनी घेण्याची शक्यता आहे. शहरातील कचरा व्यवस्थापनाचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून सध्याचे घंटागाडीचे नियोजन सपशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे आता ही जुनी यंत्रणा मोडीत काढून नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्याचा विचार सुरू आहे. यामध्ये घरगुती 600 कचरा घंटागाडी शुल्क हे करात लावण्याचा व अप्रत्यक्षपणे करवाढीचा मुद्दा गाजणार असून विरोधक पुन्हा एकदा शहरात त्या विषयावरून रान करणार आहेत. अकोला महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील काही भागात कडक कारवाई होत असताना काही ठिकाणी मात्र प्रशासनाकडून स्पष्टपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अकोला शहरातील गांधी चौक परिसरातील महानगरपालिकेकडून अतिक्रमण हटवण्याची मोहीम जोरात सुरू आहे. मात्र याचवेळी न्यू क्लॉथ मार्केट समोरील भागात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण असूनही ते हटवण्यासाठी प्रशासनाचा एकही कर्मचारी पोहोचत नसल्याचे चित्र दिसत आहे. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागात 50 कर्मचाऱ्यांची ठेकेदारी पद्धतीवर नियुक्ती करण्यात आली आहे. तरीही शहरातील सर्वच भागात समान आणि प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. विशेष म्हणजे टिळक रोड सारख्या गर्दीच्या व महत्त्वाच्या भागात अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी आणि नागरिकांना त्रास होत असताना देखील प्रशासनाकडून दुर्लक्ष का केले जात आहे असा सवाल उपस्थित होत आहे. अमरावतीच्या रतन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये राखेच्या वाहतुकीवरून मोठ्या प्रमाणावर अवैध प्रकार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाहेरील जिल्ह्यातील ट्रक स्थानिक लोकांच्या नावावर चालवून दरमहा 10,000 रुपयांची हप्ता वसुली केली जात असल्याचा आरोप करत युवा सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.
रतन इंडिया कंपनीतून निघणारी राख स्थानिक भूमिपुत्रांना आणि स्थानिक ट्रक्सना प्राधान्य दिले जाते. नियमानुसार 5 स्थानिक ट्रक्स भरल्यानंतर बाहेरील जिल्ह्यातील 1 ट्रक भरला जातो. मात्र याच नियमांचा फायदा घेत काही दादागिरी करणाऱ्या व्यक्तींनी आणि कंपनीतील काही अधिकाऱ्यांनी हातमिळवणी केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. बाहेरील जिल्ह्यातील सुमारे 100 ट्रक्स आणि डंपर मालकांकडून दरमहा 10,000 रुपये अवैध हप्ता घेतला जात आहे. पैसे घेऊन बाहेरील गाड्यांना लोकल दाखवून त्यांच्या नावे बोगस गेट पास आणि पावत्या बनवल्या जात आहेत. ही हप्ता वसुली कंपनीतील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याची चर्चा चालक मालकांकडे आहे. स्थानिक नागरिकांच्या रोजगाराचे नुकसान टाळण्यासाठी बाहेरील जिल्ह्यातील बोगस गाड्यांचे गेट पास तात्काळ रद्द करावेत आणि हप्ता वसुली करणाऱ्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी युवा सेनेने केली आहे. याप्रसंगी युवा सेना उपजिल्हा प्रमुख शुभम परडीकर, प्रशांत परडे, शुभम मेहरे, अक्षय पवार, विकी लसणकर, श्रीकांत सरवदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रकरणी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त वाशिम शहरातून सद्भावना बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीची सुरुवात महात्मा फुले चौकातून करण्यात आली असून शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात आलेली ही रॅली मुख्य आकर्षण ठरली. वाशिम शहरात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त भव्य सद्भावना बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. शहरातील महात्मा ज्योतिबा फुले स्मारकापासून या रॅलीची सुरुवात करण्यात आली. या रॅलीला वाशिमचे नगराध्यक्ष अनिल केंदडे यांच्या उपस्थितीत झेंडी दाखवण्यात आली. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून ही रॅली काढण्यात आली. या बाईक रॅलीत महिलांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे अनेकांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषा साकारण्यात समाज प्रबोधनाचा संदेश दिला. या बाईक रॅलीला मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. या बाईक रॅलीचा समारोप नंतर विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीकडून करण्यात आले आहे. आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अकोल्यासह राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या सामाजिक कार्याची आठवण करत नागरिकांनी अभिवादन केले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज अकोला शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. विविध ठिकाणी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या विचारांचा प्रसार व्हावा आणि समाजात समानता व शिक्षणाचा संदेश पोहोचावा यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. महात्मा फुले यांनी शिक्षण, स्त्री सक्षमीकरण आणि सामाजिक न्यायासाठी दिलेल्या योगदानाची आठवण करत त्यांच्या कार्याचा आदर्श घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. भारतीय लोकशाहीचा सर्वोच्च ग्रंथ असलेल्या भारतीय संविधानाचे आता सिंधी भाषेतही अधिकृत विमोचन झाले असून या अभूतपूर्व ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याचा बहुमान अकोल्यातील सिंधी समाजाला मिळाला आहे. सिंधी भाषा दिनाचे औचित्य साधून उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या शुभ हस्ते उपराष्ट्रपती भवनात हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हरीशभाई आलिमचंदानी यांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्याच्या शिष्टमंडळाने या राष्ट्रीय सोहळ्यात आपली उपस्थिती नोंदवून जिल्ह्याची मान उंचावली. अकोल्याचे युवा खासदार अनुप धोत्रे यांची विशेष उपस्थिती या सोहळ्याला अधिकच वजन देऊन गेली. सिंधी भाषेतील हे संविधान देवनागरी आणि फारसी अशा दोन्ही लिपींमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे, जेणेकरून भाषेचा वारसा जपला जाईल. सिंधी समाज हा संघर्षणातून उभा राहिलेला समाज आहे. फाळणीनंतर विखुरलेल्या या समाजाला त्यांच्या मातृभाषेनेच एकत्र बांधून ठेवले, अशा शब्दात उपराष्ट्रपतींनी कौतुक केले. मातृभाषेत संविधान आल्याने सिंधी समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत लोकशाहीची मूल्ये पोहोचवण्यास मदत होईल. सिंधी भाषा दिनाचे औचित्य साधून भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते उपराष्ट्रपती भवनात भारतीय संविधानाच्या सिंधी भाषेतील अधिकृत आवृत्तीचे अत्यंत दिमाखदार सोहळ्यात विमोचन करण्यात आले. सिंधी समाजाच्या इतिहासात हा क्षण सुवर्ण अक्षरांनी कोरला जावा असा ठरला असून या ऐतिहासिक प्रसंगी अकोल्यातील सिंधी समाजाच्या शिष्टमंडळाने विशेष उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमाला केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल, राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष वासुदेव देवनानी आणि खासदार शंकर लालवाणी यांच्यासह अनेक दिग्गज व्यक्तिमत्वे उपस्थित होती. अकोला सिंधी समाजाच्या या सहभागामुळे या कार्यक्रमाची शोभा द्विगुणित झाली असून हा क्षण संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाचा विषय ठरला आहे.
अकोल्यातून माजी नगराध्यक्ष व अध्यक्ष अकोला थॅलेसेमिया सोसायटी हरीशभाई आलिमचंदानी, सिंधी जनरल पंचायतचे अध्यक्ष रमेशभाई जग्यासी, विनोद मनवानी, कन्हैयालाल रंगवाणी, सुरेश सेठ संतानी, हरीशभाई कटारिया, कन्हैयालाल आहुजा, कमल आलिमचंदानी, इंजिनियर संदीप आलिमचंदानी यांची उपस्थिती होती। ऐतिहासिक तमाम समाज है। पूरे भारत देश के लिए ये गौरव की बात है कि हमारी जो सिंधी भाषा थी, सिंधी देवनागरी भाषा में जो संविधान के अंदर आज उनका जो विमोचन होकर आज जो आदरणीय शंकर लालवानी जी ने जो कार्यक्रम लिया, उपराष्ट्रपति के शुभ हस्ते आज यह किताब का विमोचन हुआ। सर्वप्रथम मैं हमारे आदरणीय देश के पंतप्रधान मोदी जी का भी बहुत सारा आभारी हूँ। बार्शी टाकळी तालुक्यातील कोथडी बुद्रुक येथील मुंगसाजी संस्थान परिसरातील प्राचीन वटवृक्ष सध्या भाविक आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे। अनेक वर्षाचा इतिहास लाभलेल्या या वटवृक्षाला धार्मिक तसेच सांस्कृतिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे। बार्शी टाकळी तालुक्यातील कोथडी बुद्रुक येथील प्राचीन वटवृक्ष शेकडो वर्षे जुना असून मुंगसाजी महाराजांच्या काळापासून तो येथे अस्तित्वात आहे। त्या काळी या वृक्षाखाली बसून अनेक संतांनी साधना केल्याचीही श्रद्धा व्यक्त केली जाते। त्यामुळे येथे येणारे भाविक या वटवृक्षाला पवित्र मानून पूजा अर्चा करतात। या वटवृक्षाच्या विशाल फांद्या आणि दाट छायेमुळे परिसरात एक प्रसन्न आणि शांत वातावरण निर्माण होते। विशेषतः उन्हाळ्यात या ठिकाणी थंडावा अनुभवण्यासाठी भाविक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने येथे येतात। काही जण येथे बसून ध्यान धारणा करताना दिसतात। स्थानिक प्रशासन आणि संस्थांच्या वतीने या वटवृक्षाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। वटवृक्षाभोवती स्वच्छता राखणे, संरक्षण उपाययोजना करणे यावर भर दिला जातो। ग्रामस्थांच्या मते हा वटवृक्ष केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नसून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देतो। त्यामुळे या ऐतिहासिक वारशाचे जतन करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याची भावना व्यक्त होत आहे। या वटवृक्षाबाबत स्थानिक पुजारी यांनी माहिती दिली आहे। पुरातन काळातून नैसर्गिक देवादिदेव महादेव कैलासराज शिवचंद्र मोहरी महादेवाचा अवतार ही वटवृक्ष, वटवृक्षाखाली ध्यान धारणेलास एक प्रसान आणि शक्ती प्राप्त होते। इथे अनेक संत येऊन आपली ध्यानधारणा करून आपलं सार्थक त्यांनी साधलेलं आहे। हे जीवन आत्मविश्वास कल्याण होण्यासाठी आणि परम धामाला प्राप्त होण्यासाठी या वटवृक्षाच्या छायेखाली शिवशंकर महादेव ही कृपादृष्टी करून सर्वांना पावन करून देते। तसं यास श्रीराम पंचवटी निसर्ग रम्य पवित्र तीर्थस्थान श्रीराम पंचवटी मुंगसाई देवस्थान इथे उभारलेलं आहे। 6791 सालापासून मी इथे या अखंड या देवाची सेवा आणि वृक्षाची सेवा आणि पशुपक्ष्यांचं संगोपन इथे सर्व प्राण्यांना इथे आश्रय दिला जातो। 11 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान संत कवरराम मार्केटमधील श्री संत पगडीवाला सेल्स या दुकानाला अचानक आग लागली। जोशी मार्केट समोर असलेल्या दुकानातील आग दुसऱ्या मजल्यावर लागली होती। अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली। आगीची माहिती शहर वाहतूक शाखा प्रमुख उईके मॅडम यांनी अग्निशमन नियंत्रण कक्षाला फोनद्वारे दिली। माहिती मिळताच अग्निशमन अधीक्षक अजय पंधरे व पाडी प्रमुख सुनील काकडे यांच्या आदेशानुसार फायर लॉरी घटनास्थळी रवाना झाली। वाहन चालक गौरव फुके यांच्यासह फायरमन अमोल साळुंके, राजेश गजबे व इतर कर्मचाऱ्यांनी अवघ्या काही मिनिटातच घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य सुरू केले। आग दुसऱ्या मजल्यावर लागली होती। दरवाजा बंद असल्यामुळे सुरुवातीला अडथळा निर्माण झाला, मात्र अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश करत 45 मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले। या घटनेत मालकांच्या माहितीनुसार सुमारे 20 लाख रुपयांचे नुकसान झाले असून अग्निशमन दलाच्या वेळीच केलेल्या कार्यवाहीमुळे अंदाजे 2 कोटी रुपयांचे नुकसान टळले। दुकानातील कटलरी साहित्य, कापड, मशिनरी व फर्निचर यांचे मोठे नुकसान झाले। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाले नाही।
अकोल्यातील अशोक वाटिका येथे 14 एप्रिलच्या पार्श्वभूमीवर मोठ्या उत्साहात तयारी सुरू आहे. परिसराची आकर्षक सजावट करण्यात आल्याने वातावरण उत्सवमय झाले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने अकोल्यातील अशोक वाटिका परिसर सुशोभित करण्यात आला आहे. ठिकठिकाणी रंगरंगोटी, स्वच्छता आणि आकर्षक सजावटीमुळे संपूर्ण परिसर खुलून दिसत आहे. 14 एप्रिलचे औचित्य साधून प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागातून येथे जय्यत तयारी करण्यात आली आहे. प्रकाश योजना, स्वच्छता मोहीम आणि विविध सजावटीच्या माध्यमातून अशोक वाटिकेला विशेष रूप देण्यात आले आहे. या तयारीमुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकता रॅली नियोजन समिती अमरावतीच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक व प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावती येथे 14 एप्रिल रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, कॅम्प रोड येथे सकाळी 11 एकता रॅलीची सुरुवात होणार आहे, अशी माहिती पत्रपरिषदेत कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकुमार उर्फ लप्पी भैया जाजोदिया यांनी दिली. आयोजन समितीचे मुख्य संयोजक समाजभूषण नन्नावरे, निमंत्रक BGS राष्ट्रीय नेते सुदर्शन जैन, समिती अध्यक्ष संचालक घरकुल मसाले तुषार वरणगावकर, ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर गोविंद कासट, डॉक्टर गोपीचंद मेश्राम, अरुणकुमार आठवले प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक तथा समिती अध्यक्ष चंद्रकुमार जाजोदिया राहतील. प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॉक्टर अनिल बोंडे, खासदार बळवंत वानखडे, तर विशेष अतिथी अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोफडे, पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्यासह मान्यवर उपस्थित राहतील. जी ने बना आप सबको बता दिया है, प्रेस का आपको प्रेस नोट भी दी है. मैं आप सबसे बस इतना ही निवेदन करूँगा, यहाँ मंच पर उपस्थित हमारे राजीव भाई, हमारे वरणगांवकर जी, हमारे सुदर्शन जी का उपस्थित, हमारे मीरा वाले, हम सभी रायली वाले, मैं सबके तरफ से आपको यही विनंती करूँगा कि अपने लोकप्रिय पत्र के माध्यम से आप ज़्यादा से ज़्यादा लोगों को, ये जो राजीव भाई नन्नावरे जी एकता रैली के माध्यम से, आज संसार में अगर शांति लाना है तो सब समाज के बीच में एकता की भावना होनी चाहिए. एकता की भावना होने से, और इन्होंने बहुत अच्छे अच्छे उदाहरण भी दिए हैं कि इसमें ये सब जाति धर्म के लोगों को सिर्फ इसी कार्यक्रम में नहीं, इनके जो भी साल भर कार्यक्रम होते हैं उसमें सब जाति धर्म के लोग समाविष्ट होते हैं और सबको समान रूप से मान सम्मान देके ये आगे बढ़ते हैं. तो मैं तो इनको आज शायद 2007 में भी, इसके पहले मैं अध्यक्ष था, करीब 19 साल हो गए, तो मैं 25 साल से करीब जुड़ा हुआ हूँ इनके साथ में, और 25 साल से इनका काम देख रहा हूँ कि बहुत ही अच्छा काम, समाज में एक आदर्श स्थापित करने वाला काम ये कर रहे हैं. तो मैं चाहूँगा आप इन सबको प्रोत्साहन दें और एक बार मेरे तरफ से आप इस अच्छे काम करने वाले व्यक्ति और इनकी पूरी टीम के लिए जोरदार तालियां बजाएं. तेल्हारा माडेगाव बाजार मार्गावर रस्त्याच्या मधोमध पडून असलेल्या गौण खनिजाचा धोकादायक ढीग अखेर हटवण्यात आला आहे. मात्र हा निर्णय अपघात घडल्यानंतरच घेतला गेल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. RRC न्यूजने या प्रकरणावर आवाज उठवल्यानंतरही वेळेत कारवाई झाली नाही, अशी नागरिकांची नाराजी आहे. तेल्हारा माडेगाव बाजार रोडवर गेल्या अनेक दिवसांपासून गौण खनिजाचा मोठा ढीग रस्त्याच्या मधोमध पडून होता. यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा धोका निर्माण झाला होता. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान RRC न्यूजने या धोक्याबाबत बातमी प्रसिद्ध करून संभाव्य अपघाताचा इशारा दिला होता. तरी देखील वेळेत उपाययोजना न झाल्याने अखेर अपघात घडला आणि त्यानंतरच प्रशासन जागे झाले. अपघातानंतर तातडीने हालचाल करत प्रशासनाने रस्त्यावरील गौण खनिज हटवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अपघात झाल्यानंतरच प्रशासन का जागं होतं, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. या संपूर्ण घटनेमुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. अचलपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष रुपाली अभय माथने यांच्या पुढाकाराने आणि विदर्भ कस्तुरी गीर संघाच्या मान्यतेने 38वी विदर्भ केसरी पुरुष व महिला कुस्ती स्पर्धा आणि पालकमंत्री चषक यांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 16, 17 व 18 एप्रिल 2026 दरम्यान अचलपूर येथील तहसील रोडवरील विठ्ठलवाडी मैदानावर पार पडणार आहे.
स्पर्धेत विदर्भातील अमरावती शहर व जिल्हा, नागपूर शहर व जिल्हा, अकोला शहर व जिल्हा, चंद्रपूर शहर व जिल्हा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वर्धा, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ अशा एकूण 15 संघातील 300हून अधिक पैलवान आपले नशीब आजमावणार आहेत. त्यांच्या सोबतीला 25 रेफरी आणि 50 स्वयंसेवक स्पर्धेचे नियोजन पाहणार आहेत. रोख पारितोषिक, मानाची चांदीची गदा, मेडल, प्रमाणपत्र आणि होंडा शाईन मोटारसायकल यांचा समावेश आहे. विविध वजन गटात मिळून एकूण 6 लाख रुपयांची रोख बक्षिसे वितरित केली जातील. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस, आमदार प्रवीण तायडे, उपाध्यक्ष डॉक्टर संजय तिरतकर आणि भाजप अध्यक्ष प्रभुदास भिलावेकर उपस्थित राहणार आहेत. अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, रामदास तडस आणि आमदार राजेश वानखडे यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात येईल. श्री हनुमान आखाडा, वितणपुरा, अचलपूर नगर परिषद आणि अमरावती शहर जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होत आहे. पहिलवानांच्या निवास आणि भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आल्याची माहिती नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेला रामदास तडस, डॉक्टर संजय तिरतकर, अभय माथने, भास्करराव टोंपे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अचलपूरच्या मातीत रंगणाऱ्या या कुस्तीच्या महाकुंभाकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे. अचलपूर येथे 16, 17, 18 एप्रिल होत आहे. या कुस्तीला महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाने मान्यता दिली. महाराष्ट्र राज्य कुस्ती संघ, विदर्भ कुस्तीगीर संघ आणि या स्पर्धेचे आयोजक या रुपालीताई माथने, नगराध्यक्ष अचलपूर या राहणार आहे. या स्पर्धेमध्ये 15 संघ भाग घेणार आहे. विदर्भ आणि महानगरपालिकेतले 2 संघ असे 15 संघ आणि 300 खेळाडू या ठिकाणी भाग घेणार आहेत. त्याचप्रमाणे महिला महाराष्ट्र केसरीसुद्धा, महिला विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धा त्या ठिकाणी होणार आहे. आणि विदर्भ महिला कुस्ती ह्या फार मोठ्या प्रमाणात महिला त्यामध्ये सहभाग घेणार आहे. ह्या स्पर्धा 3 दिवस चालणार आहे. त्या 3 दिवसाच्या स्पर्धेतली एक पहिल्यांदा या ठिकाणी एक मोटरसायकल देण्यात आली आहे, रोख बक्षीस देण्यात आले आहे. ही सर्व व्यवस्था नगराध्यक्ष माथनेताई करणार आहे. विदर्भ कुस्तीगीर संघाच्या वतीनं याला मान्यता आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. सरकारी लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींनो सावधान, 30 एप्रिलपर्यंत हे काम करा, अन्यथा योजनेचे पैसे थांबणार. शिवणी परिसरात पुन्हा एकदा थरार, अकोला हादरले, चौकात युवकाची निर्घृण हत्या. अकोला जिल्हा कायद्याला किल्ला, अकोला जिल्हा कायद्याला किल्ला, अकोला जिल्हा कायद्याला किल्ला, अकोला जिल्हा कायद्याला किल्ला. सोमवारच्या महासभेत फसवणूक करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई. विरोधकांनी घंटागाडीच्या 600 रुपयांचा मुद्दा पेटविला. महानगरपालिकेची अतिक्रमण मोहीम म्हणजे नौटंकी. प्रशासनाच्या दुजाभावामुळे अकोलेकरांमध्ये संताप. अमरावतीच्या रतन इंडियामध्ये राखेचा काळा बाजार. बाहेरच्या ट्रकसाठी हप्ता. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,47,000 दर्शकांनी RRC युट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRC चे युट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.